12:59 रात्र मध्यरात्र आणि रात्र वैरायची बघायची रात्र कोणासाठी वैरायची ठरते आणि कोणासाठी मात्र चांगली ठरते का रात्रीच्या अंधारात खूप काही चांगली कामं होतात आणि रात्र वैरायची बघूया थोडंसं हसी मजा करू का ना मित्रांनो आम्ही कंटाळलोय कारण उद्या मात्र मजा येईल मित्रांनो उद्या गोटे अंपायर गोट्याला कधी पोलिओ होईल हे तुम्हाला उद्या पाहायला मिळेल गोट्याला कधी बालनपण येईल ते सुद्धा पाहायला मिळेल उद्या तुम्हाला खूप काही गोट्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल उद्या नटखट आदा दुनियाचा आठवा आजोबा याच आमचे फिरोज सर एन्जॉय करताना मजा येईल उद्या तर या वेळेला आपण लगेच सामना करूया लगेच सामना सुरू करूया आपण 4 षटकांचा सामना एका बाजूला आपण पाहतोय एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आमचे सुखदेव काका एका बाजूला बघू शकाल आपण एका बाजूला बघू शकाल आपण अत्यंत घातक संघ काकडबाल संघ दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आयोजकांच्या वतीनं आणि लगेच आपण पुढे सामना करा सलामीची उडी पाचा करताना बघू शकाल पंचाची कामगिरी पाहताना आमचे निरंजन सावंत आणि सुभाष पाटील असे 2 नामांकित पंच तिसरे पंच बघू शकाल आता थोडीशी रेस करताना आमचे फिरोज सर त्यांचे आम्ही स्वागत करतोय एक अग्र नामांकित तिन्ही आपण पंच पाहतोय जबरदस्त पंचाची भूमिका थँक्स फॉर ग्रेट सपोर्ट फॉर दिस इव्हेंट लॉट ऑफ थँक्स वन मोर टाइम आपण बोलूया सामनाकडे सर्व जोडी विकास आणि आकाश आणि गोलंदाज होतं बळी भोईर सामना सुरू होते लेफ्ट राऊंड विकेट पहिला चेंडू यावेळी मात्र ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय हवेमध्ये चेंडू संचार करतो 3 खेळू चेंडू खाली कव्हर करेपर्यंत फक्त सिंगल गुड रनिंग विथ द विकेट गुड कॉल गुड कोऑर्डिनेशन गुड समन्वय खूप चांगला समन्वय पाहायला मिळते 4 षटकांच्या सामन्यात तुम्हाला फक्त एकच पिबन असणार आहे त्यामुळे पिबनचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानावरती मात्र ही विसरता कामा नये की पिबन मध्ये एक चांगला अव्वल दर्जाचा गोलंदाज वापरला जातोय आणि तो अव्वल दर्जाचा गोलंदाज आपण पाहतोय बलीभोरीचं कॅप्टन टीम एक यशस्वी संघनायक ज्याने काकडवाल संघाला बरीच वर्ष एक चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलाय तोच तर निश्चित आमच्या आईस्क्रीमच्या लाईट समोरच आग लावलेली आहे मित्रांनो आगी लावत जाऊ नका वनवा पेटतोय मग ते समाजामध्ये असत किंवा श्रीधर पाटीलच्या कम्प्लिटली त्यांच्या डाव्या बाजूच्या पोस्टरला आणि तिथे स्क्रीन वरती बघू शकाल आपण तर प्लीज तिथे ती आग विझवा मित्रांनो आम्हाला वारंवार सूचना करायला लावू नका इथं कॉन्सन्ट्रेट नाही आमचं कॉमेंटरवरती राहत सातत्याने पाहुण्यांचं आगमन होतंय तर विनंती करतोय आग लगेच विझवा थँक्यू सो मच कारण थंडी एवढी नाहीये आणि अशी गुलाबी थंडी हवी अशी वाटते आणि गुलाबी थंडीमध्ये रंगलेला सामना आपण पाहतोय मध्यरात्रीचे ठीक 1:02 राऊंड विकेट ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट फायनलला गुड फिल्डिंग बघा किती लवकर चेंडूला बॅकअप दिलाय आणि फक्त एकच धाव धापलकर पाहायला मिळते हे फोकस बघू शकाल आपण कटआउट वरती ज्या स्पर्धेची प्रमुख जोडी नंबर 1 सन्माननीय श्रीधरजी धुळे आणि चेतनजी धुळे ही जोडी बघू शकाल आपण त्यांच्यावरती एक्झॅक्टली लाईट हे फोकस मारले जातात त्यांना फ्रंट लाईट वरती फोकस केलं जातं खरोखरचे 2 लोकप्रिय व्यक्तिमत्व परिसरातील राऊंड विकेट ऑन साइडला खूप लवकर फटका केला क्लिक केला मात्र जबरदस्त टायमिंग चेंडू मध्ये निघून जातोय ब्युटिफुल शॉट फ्रॉम द बॅट्समॅन माफ करा लेग बाईट्स आणि चेंडू मात्र सीमा आपल्याकडे चौकार श्रीधरजी थँक्यू श्रीधरजी धुळे साहेब बघू शकाल ऑपरेटिंग करताना हे गाणे ऐकल्यानंतर प्रसाद मला आठवण येते कॉलेज दिवसांची खूप काही चांगले दिवस एकच वही एकुलती एक वही आणि फक्त अभ्यासाच्या नावानं फिरण्याचं गोंधळ आणि त्या दिवसांची आठवण करणं यस महेश तर काकडवाल संघासाठी सुवर्ण संधी असेल जो कोणता गोलंदाज इथे विकेट हॅट्रिक संपादन करेल गोलंदाजीच्या उंभारट्यावरती तर सन्माननीय अशोक दुधकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज हनुमान कांबेकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रतीक 11 बाळा कोपरकर यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज एकंदरीत 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाजासाठी ओ टू मचिंद्र सर व्हॉट अ टायमिंग ब्युटिफुल शॉट सच अ ब्युटिफुल मॅग्निफिसंट स्ट्रोक व्हॉट अ टायमिंग आणि चौकार मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय किती अप्रतिम टायमिंग होतं बॅटचा फेस किती लवकर कोल्ला फुटवर किती लवकर बॅकअप केलं आणि किती चांगलं शॉटचं सिलेक्शन बॉडी बॅलन्स सुद्धा अप्रतिम आणि चौकार पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅटमधनं आपण पाहतोय फलंदाज विकास आज माझ्या संघाचा विकास करताना धापगती 11 धाबा राऊंड विकेट ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न पंच इच्छा करतात इट इज अ वाईट येस ऍब्सोल्युटली वाईट एव्हरी डिलिव्हरी ऑफ सिलेक्ट टाइम इट इज अ वाईट श्रीधरजी तुला आपल्याला थोडंसं मैदानावरती लक्ष केंद्रित करायचे चौकार षटकार गेल्यानंतर तुम्ही डीजे ऑपरेटिंग करा कारण सध्या कोणतेही चौकार षटकार नाहीये मैदानावरती राऊंड यस फलंदाज बाद क्विक विकेट यस श्रीधरजी तुला
तुम्हीच करू शकता साहेब. खूप चांगलं आयोजन आहे तुमचं. तर ओल्या आपण सामनाकडे खूप चांगला क्विक रिप्लाय बघा. चौकार मानंतर लगेच दांडी गोल केली, ह्याला म्हणतात क्रिकेटचं चोख प्रत्युत्तर. जशात तसं उत्तर दिलंय मैदानावरती आणि एक मोठा गडी बाद झाला. बिग विकेट आणि फलंदाज बाद होते विकासची मात्र खेळी संपुष्टात. वरचे ते परिवर्तन गोलंदाज बघू शकाल आपण. प्रवीणला दुसऱ्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर राऊंड विकेट येताना गोलंदाज एकच धाव आणि चेंडू मात्र शॉट मिड विकेटला कव्हर करपर्यंत सिंगल आणि क्षेत्ररक्षण मात्र विखुरले. तुम्हाला पाचव्या षटकाची सांगता होते पहिल्या आणि एका षटकाची सांगता आली तर एक धक्का देत धावफलक धाव बघू शकाल आपण. त्या फक्त 13 धाबा. आदरणीय चषक 2019 स्पर्धा आपण एन्जॉय करतो. वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते. याची देही याची डोळा पाण्यासारखा क्रिकेटचा देदीप्यमान सोला आपण पाहतोय. अप्रतिम प्रकाश झोत आपण पाहतोय. असं वाटते की संपूर्ण मी म्हणेन चंद्राची लख प्रकाश मैदानावरती तुम्हाला पाहता किरण पाहायला मिळतात. अप्रतिम स्वच्छ प्रकाश तुम्हाला पाहायला मिळतो. कारण मगाशी ज्यावेळी ओपिनियन घेतलं नितीननं तेव्हा बरेचशा संघनायकांना सांगितलं की एवढा लख प्रकाश आम्हाला खूप कमी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. मात्र ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला लख प्रकाश पाहायला मिळतोय. अप्रतिम आयोजन. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. हे बघू शकाल आपण. फ्रंट लाईट 109 फोकस या स्पर्धेमध्ये 8 टावरच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य ड्रोन कॅमेरा WTS क्रिकेट माध्यमच्या माध्यमातून संपूर्ण 185 देशामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आमचे चिपळूणकर साहेब कतारबना स्पर्धेला पाहतात, एन्जॉय करतात. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सातत्याने आम्हाला रिमाइंड करतात की आम्ही स्पर्धा पाहतोय. मित्रांनो, ज्यावेळी मी कतारमध्ये गेलो तर 20 लाख लोकसंख्या आपले भारतीयांची आणि 20 लाख लोक त्या कतारमध्ये आपल्या युट्यूबच्या स्पर्धा पाहत असतात. कारण कतारमध्ये सर्व अरेबियन चॅनल आहेत. त्यामुळे त्यांना युट्यूबच्या क्रिकेट पाहण्यासारखं कोणतेही मी म्हणे साधन नाहीये. त्यांचं आम्ही स्वागत करतोय सर्व प्रेक्षकांचं. आणि धावसेकेला मात्र आकार 1 न येतोय. 2 धाबांचा मानस मात्र चुकीचा त्याचा मात्र चोख प्रत्युत्तर. लगेच एक सिंगलचं डबल रूपांतर पाहायला मिळतोय आणि 2 धाबा पाहायला मिळतात. जेव्हा तुम्ही धाबा चेसिंग कराल तेव्हा ह्याच धाबा तुम्हाला डोके ठरतील. त्यामुळे सिंगल डबल आळा घालणं ही काळाची गरज आहे आणि सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्ट करणं फलंदाजीची फार मोठी जबाबदारी पाहायला मिळते. आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकताना बघू शकाल आपण. 15 या धावसंख्येवरती एकच लक्ष मोठी धावसंख्या उभारणं बघू शकाल आपण. पंचमध्ये देसाई संघ ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप मोठ्या संघाला आदर्श पडल्यासारख्या संघाला पराभूत केल्या मैदानावरती विसरून चालणार नाही. या मैदानावरती राऊंड विकेट गतिमान गोलंदाजी पंचांचा इशारा. इट इज अ वाईड लाईन. बघा दिशा बघा भटकताना पाहायला मिळतो गोलंदाज. एक वेगळी शैली महेश मडवीची आणि महेश मडवीला पाहिल्यानंतर मला महेश दळवीची आठवण आली. मुरबीचा एक मुरबी एक्सप्रेस एक चांगला नामवंत गोलंदाज आणि तशा प्रकारे ऍक्शन तुम्हाला पाहिजे महेश मडवीची. एक वेगवान गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट स्वीपच्या माध्यमाने करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केला जातो. वारंवार तोच प्रयत्न फलंदाजा पाहायला मिळतो तुम्हाला आणि त्याचमुळे फलंदाज बीट होतोय. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फंजी केली होती फलंदाजानं प्रवीणनं. मात्र यावेळी थोडासा कमी पाहायला मिळतोय. फुटवर कमी पाहिलं तर पद्धताली ते पाहायला मिळत नाहीये. चेंडूचं एक्झॅक्टली जजमेंट घेता येत नाहीये. शॉटचे सिलेक्शन करता येत नाहीये. त्यामुळे तुम्हाला पद्धत कमी असल्यामुळे वारंवार लगातार बेट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र स्टेट टू फील्ड असे जज करतो लॉंग आपला स्क्रीनच्या समोर अगदी त्याच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होते. गुड फिल्डिंग. ओ गुड थ्रो. वाट थ्रो ऑन द एक्झॅक्टली स्टंप दिला थ्रो. ब्युटिफुल थ्रो. एकच धाव धापलकावरती. दुसरे षटक सूर्यास्त धावसंख्या आपण बघू शकाल. आमचे नितेश धुळे आम्हाला माहिती देताना शेळूचे आहेत ते. एकूण धावसंख्या 17 तुम्हाला पाहायला मिळते. आदरणीय 2019 स्पर्धा आपण एन्जॉय करतो. रात्रीच्या या सत्रामध्ये लाईन बघावी लागेल. पुन्हा एकदा पंचांना इशारा निश्चित आमच्या गेलाय. इट इज अ वाईट. बघा गोलंदाज एक्झॅक्टली करतोय. कधी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फेकतोय, कधी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू स्किट करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू जास्त स्पिन होतोय, जास्त स्विंग होतोय. चेंडू मात्र बाहेर निघतोय आणि एक्झॅक्टली विकेट किपर कुठे गॅदर केला हे पंचांना अचूक पाहिलं आणि गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. इट इज अ वाईट. 1 मोर एक्स्ट्रा रन ऍड ऑन द स्कोरबोर्ड. गुड डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा लगेच चेंडूची लेंथ लाईन बदलू करून गोलंदाज फलंदाजाला शांत ठेवतोय. गोलंदाज फक्त एकच लक्ष मोठ्या फटक्यांपासून आपल्याला वंचित राहायचंय. फलंदाजांना आमिष दाखवायचं नाहीये आणि त्या आमिषाला बलीही पडत नाहीये. त्यामुळे खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जरी चेंडू वाईट फेकले गोलंदाजानं तरी मात्र धावसंख्या मोठी नाही पाहायला मिळाली या मैदानावरती या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्वीप शॉटचा प्रयत्न. पंचाकडे कार्ड अपील मागितलं जाते आणि 2 धाबांचं आमिषा मात्र आणि 2 धाबा सहज पुरे केल्या जातात. संधीचं सोनं केले नेहमीच पंचाचा लेग बायचा इशारा होतोय फलंदाज देसाईच्या माध्यमातून. तर त्यांची फलंदाजी त्यांची गोलंदाजी क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं मागच्या सामन्यामध्ये आणि तेवढीच चांगली ताकद पाहायला मिळाली काकडबाई संघाची. मागच्या सामन्यात नावागत संघाला एकतर्फी विजय प्रस्थापित करून त्यानं रोमाशील विजय प्रस्थापित केला मैदानावरती. हो गुड डिलिव्हरी. चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय. स्वीट होतोय आणि पंचांचा इशारा होतोय एंड ऑफ द सेकंड ओव्हर. तर 2 षटकांची सांगता होते. एकूण धाबा धाबामध्ये बघू शकाल आपण 20 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
आदरांजली चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं कार्य. तर बदलापूर म्हटलं तर शिवसेना, तर शिवसेनेचा बाळाकिल्ला समजला तो बदलापूरला. तर जेव्हा जेव्हा मी बदलापूर परिसरामध्ये येतोय तेव्हा स्पर्धा कव्हर करतो तेव्हा मला भगोमय वातावरण पाहायला मिळते. याचं कारण बदलापूरचे असलेले कार्यकर्ते शिवसेनेचे खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. तर बदलापूरला शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातोय आणि भगोमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज मात्र आम्हाला सांगते की स्पर्धा खूप चांगली आहे आणि सामने चांगले प्रेक्षकांना अपेक्षा. मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला दुनियाचा 8वा अजूबा पाहायला मिळणार, तो मात्र गोट्या अंपायर. याला विसरू नका, कारण उद्या तुम्हाला याचं उत्तर मिळणार. हुईज गोइंग टू बी चॅम्पियन. 40 संघातनं कोण चॅम्पियन बनणार, 480 कडूमधनं मॅन ऑफ द सिरीज कोण बनणार, उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरणार, उत्कृष्ट फलंदाजी बाईक कोण घेऊन जाणार आणि बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर कोण घेऊन जाणार, याचं उत्तर तुम्हाला मात्र मिळणार उद्याच्या या सत्रामध्ये. 40 संघ, 480 खेळाडू या स्पर्धेमध्ये. तर अहिबाग यासाठी नितेशजी धुळे यांच्याकडनं टी शर्ट तुम्हाला देण्यात येईल आणि जी टी शर्ट आम्ही देतोय बघू शकाल आपण. मॅन ऑफ द मॅच साठी सन्मान्य आमचे नितेशजी धुळे आणि अविनाश केवणे यांच्या माध्यमातून मितेश धुळे, श्रीधर धुळे यांचे चिरंजीव. थँक्यू सो मच. तर बोला पुन्हा एकदा सामन्याकडे धावसे केला. आकार मात्र फार चांगला पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू टेक ऑफ झालाय. फलंदाज मात्र बॅकफुटला येऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, फक्त ऍक्शन दाखवले आणि पंच मारू शकत वाईट. काकडवाड संघाचा विचार केला, काकडवाड संघाला अवांतर धावसे केला जास्त मात्र मी म्हणेन दुसरा दिलाय. तर आतापर्यंत अवांतर धावसे आपण पाहिले तर नितेश आम्हाला सांगतील आमचे गुणलेखक एकूण आतापर्यंत 11 धावा अवांतर स्वरूपामध्ये आल्यात, म्हणजे लेग बाईज आणि वाईटच्या माध्यमातून, आणि एकूण धावसंख्या धावावधी फक्त आपण 21 पाहतोय. म्हणजे आतापर्यंत 10 धावा फक्त बॅटनं आल्यात आणि 11 धावा अवांतर, म्हणजे अवांतर धावसंख्येला जास्त उदाला देण्यात आल्या मैदानावरती. पटापाबंद चेंडू पुन्हा एकदा बाहेर जातोय. पंचाकडे पाहिलं, पंचाला पुन्हा एकदा पाहिलं, थोडासा वेळ घेतलाय कारण चेंडू एक्झॅक्टली कुठे गॅदर केलं विकेट किपर हे चित्र पाहायला मिळालं. आणि पहिला सामना आपण पाहतो नितीन मैदानावरती की ज्या सामन्यामध्ये अवांतर 12 धावा आणि फक्त पंचांचा नोबॉलचा इशारा येतोय. यस, फ्री हिट असणार आहे. तर या सामन्यामध्ये आपण 12 धावा अवांतर पाहतोय आणि फक्त 10 धावा बॅटनं पाहतोय. त्या धावसंख्येला आकार 22 या धावसंख्येवरती. काकडवाल संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत, आता मात्र शांत आहेत. कारण जेव्हा दुसरी इनिंग सुरू होईल तेव्हा मात्र ते आवाज करतात, मोटिवेशन करतात. ही काळाची गरज आहे. कारण तुमच्या जवळ किती पाठीराखे आहेत, ते तुमचा किती आत्मविश्वास वाढवतात, तुम्हाला किती मोटिवेशन करतात, हे फार महत्वाचं आहे. तर काकडवालच्या सर्व पाठीराख्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि आलेल्या सर्व देसाई ग्रामस्थांचं सुद्धा स्पर्धेमध्ये सहर्ष आम्ही स्वागत करतोय. ही बघा, ही झलक आहे त्यांची. ये तो बस एक झाकी आहे, काही करिश्मे बाकी आहे. हा चेंडू बघा बॅट अँड बॅट मध्ये चेंडू निघून जातोय. चित्र जज करतोय. याला मात्र टॉप एज झेल दिसलाच नाही की काय, असं जणू काही मैदानावरती आढळलं आणि 2 धाबा करते. चेंडू कधी लँड झाला, कधी हवेमध्ये संचार झाला हे कळलंच नाहीये आणि याचं रूपांतर मात्र 2 धाव देतोय आणि 2 धावांच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येला मात्र वेगानं आकार येतोय. एकूण धाव बघू शकाल आपण 24 धावा. 4 षटकांचा सामना आणि फ्री हिट सुद्धा होता, त्यामुळे जरी आउट झाला असता तरी काही फरक पडला नसता. मात्र 1 धाव निश्चित वाचवता आली असती. तर जोपर्यंत चेंडू लँड झाला तोपर्यंत मात्र चेंडूमध्ये 2 धाबा निर्माण केल्या फलंदाजानं. 24 धाबा दापलकावरती. 30 षटक मार्गास असताना बघू शकाल आपण शांत वातावरण, रात्रीचं वातावरण, रात्रीची टीक. 1 वाजून 13 मिनिटं होतात मैदानावरती. आज चेंडू एकमेकाला स्क्वेअर कट तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातो स्वीपर कव्हर मध्ये, चेंडू पुढे सरकतोय. पुन्हा एकदा चुका, चेंडूवर येणं, वाकणं, उचल आणि फेकणं याच्यामध्ये वेळ जातोय आणि त्या वेळेचा फायदा घेतला जातोय. इथे 2 धाबा अंकित केल्या जातात. 26 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतोय धावफलकावरती. कोणती संधी सोडली नाही देसाई संघाने धावफलकावरती धावा चोरण्यासाठी. जेव्हा जेव्हा संधी लाभली तेव्हा मात्र धाबा सिंगल डबाच्या मध्ये धाबा ठोकल्यात आणि जेव्हा मोठी संधी मिळाली तेव्हा चौकार षटका सुद्धा ठोकल्यात मैदानावरती. गुड स्ट्रॅटेजी, खूप चांगली योजना तुम्हाला पाहणं देसाईच्या माध्यमातून. तेवढेच कसून चढे. ओ वॉट अ शॉट, ब्युटिफुल शॉट. आणि चेंडू मात्र निघून जात आहे, फक्त दिशा दिली जाते. चेंडू सीमा पलीकडे दणदणीत चौकार. टायमिंग, फक्त टायमिंग दिलं बघा आणि किती चांगला फटका तुम्हाला दाखवला पाहिजे. बॉटमॅनचा वापर नाहीये, फक्त तुम्ही त्याने मनगटी कळाईचा वापर केलाय. फक्त कौशल्य दाखवतोय, बुद्धीचा वापर कसं करावा, प्रेजेस ऑफ माइंड कसं केलावं याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. आणि चेंडूमध्ये सीम आपल्याकडे चौकारासाठी पाहायला मिळतोय. काकडबाल संघ बघू शकाल आपण किती संघ धावावरती. थांबवरा नाणेफेकी जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. निर्णय आतापर्यंत मात्र चांगला ठरलाय.
स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मात्र निघून जातो. तो पॉईंट त्याला हुलकावून येतो. पुन्हा एकदा पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळतोय. कारण पॉईंटला क्षेत्ररक्षण करणं बॅकवर्ड स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षण करणं आव्हानात्मक असतं. कारण तिथे जास्त चेंडू जातात. त्याला पॉईंटला तुम्ही जॉन टेरर्सला पाहिला असेल, पॉईंटला तुम्ही मोहम्मद अझरुद्दीनला माजी संघनायक भारतात त्याला पाहिला असेल, रॉबिन सिंगला पाहिला असेल. कारण पॉईंटचा क्षेत्ररक्षक आव्हानात्मक असतो आणि तो आव्हान स्वीकारता येत नाहीये आणि दुसऱ्यांदा चूक करतो पॉईंटचा क्षेत्ररक्षक. इट इज अ नॉट गुड क्रिकेट फ्रॉम द काकरबाल टीम. 2 धावसंख्या अजून अंकित केल्या जातात, अधोरेखित केल्या जातात आणि 2 धावसंख्या 32 धाबा 10 फलकावरती. ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अ शॉट, इम्प्रूव्हमेंट शॉट. चेंडू मध्ये निघतो फाल मध्ये 3 तरी चेंडू खाली 3 तिगाडा काम बिगाडा. चेंडू सीमा पलीकडा चौकार. फलंदाज प्रवीणचं मी कौतुक करेन. प्रवीणने जास्त धाबा फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्येच घेतल्यात आणि ते पाहायला मिळालं. आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 10 चेंडूमध्ये 19 धाबांची दमदार मादक खेळी पाहायला मिळाली आणि यावेळी सुद्धा मात्र खूप चांगली फंजितेच्या माध्यमातून अहिरीबाईच्या माध्यमातून पहिला प्रयोग मात्र फसतोय आणि पंच आम्हाला इच्छा करतात. एंड ऑफ द 3rd ओव्हर, कम्प्लिशन ऑफ द 3rd ओव्हर, टोटल स्कोर 1 लॉस 36. उंबारले आणि हेदूटने दोन्ही संघाच्या संघानायकाला मी विनंती करतोय, क्षणाचा विलंब न करता आपण नाणेफेकीसाठी इमिजिएटली कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. इट इज द लास्ट कॉल फॉर यू. विथ इन 1 मिनिट यू हॅव टू कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. ते हुंबारले बसे हेदूटने दुसरा सामना आपण एन्जॉय करणार आहोत. तत्पूर्वी आपण बोलूया सामन्याकडे 36 धावा दाखलकावरती आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. खूप चांगली धावसंख्या पाहू शकाल आपण. रात्रीचं वातावरण आहे, थोडंसं दवबिंदू आपण बघू शकाल. ड्यू फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. खेळपट्टी थोडीशी ओलसर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे 36 धावा 3 षटकामध्ये ही चांगली धावसंख्या असणार मैदानावरती. बघायचं शेवटच्या षटकात किती धावा उभारणार देसाई संघ, काकरबाल संघ किती धावावरती थांबवणार आणि किती मोठं आव्हान स्वीकारणार या मैदानावरती. गोलंदाज सज्ज. शेवटचं षटक कदम साळवे. सायकलला फलंदाज आकाश. बघायचं आकाशला बऱ्याच काळानंतर मध्ये संधी लाभते. पण इशारा करतात की प्लेअर इज नॉट रेडी. येस, आवाज द्यायचा नाही चेंडू डिलिव्हर करताना लक्षात घ्या. मग तो खेळू जरी असेल तरी पंचायत निश्चित डेट घोषित करतील. गुड जॉब, व्हेरी गुड जॉब. स्वीपच्या माध्यमातून पुन्हा घेण्याचा प्रयत्न जज करतोय आणि यावेळी मात्र फलंदाज बाद परतावा लागेल आकाशला. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. डेझे लाल बत्तीची गाडी बदलापूरमध्ये सध्या तरी आम्हाला पाहायला मिळत नाहीये. मात्र भविष्यामध्ये पाहायला मिळणार या शंका नाहीये. कारण बदलापूरमध्ये फार मोठे नेते आम्हाला पाहायला मिळतात. प्रकाशजी पाटील साहेबांना पाहिलं ज्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे मगाशी आले होते या मंचावरती. तर खूप चांगलं संगीत, खूप चांगलं आपण क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतोय. रात्रीचं वातावरण, गुलाबी थंडी आणि रात्र वैराची अप्रतिम स्पर्धा. आदरांजली चषक 2019 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रात सुरुवात होते आणि पहिल्या सत्र आपण पाहतो दुसऱ्या सत्रातील सामना सुरू देसाई वर्सेस आपण पाहतो होतो काकडबाल संघांमध्ये. झेलमध्ये सुटला तर 2 धाब्यांचा मार. यावेळी मात्र अमिश आणि 2 धावांमध्ये सहजरित्या पूर्ण केलं. थोडंसं क्षेत्ररक्षण डिसायला पाहायला मिळालं, त्याचा फायदा घेतलाय आणि ते 2 धाबा वेगानं मात्र कन्वर्ट करताना फक्त तुम्ही बघू शकाल. एकूण धाबा दाखवती 38 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 45 ते 50 प्लस धावसंख्येची अपेक्षा बाळगते फलंदाज प्रवीण मात्रेचं कौतुक करेन. आतापर्यंत 18 धावसंख्येत खेळताना बघू शकाल आपण त्याला. चेंडू बॅटन निघून जातोय. प्रवीणला मात्र आता परतावा लागणार की फलंदाजाला राहुल भोईरला परतावा लागेल. प्रवीणनं आपली पॉपिंग क्रीज सोडलीच नाहीये, त्यामुळे फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. कदमचं मी खरोखर वर्तुकर कदम सालबीचं खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये फक्त धावसंख्या त्यानं 2च दिली. गुड बॉलिंग. शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना स्वतःला सावरताना आणि संघाला मात्र एक चांगली स्थिती निर्माण. 2 धावेचा मानस स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जातोय. तो मात्र परफेक्ट ऑन द स्टंप येतो आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का दिला जातो. 3 फलंदाज आपण पाहतोय. मागच्या 3 फलंदाजाचा विचार केला तर 3 फलंदाज धावचीत पाहायला मिळतात. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा किती रहरा करता शिवाजी राजा कौला तारा किती रहरा क्या बात है, क्या बात है. अप्रतिम अप्रतिम. निश्चित जिजाऊ नसते तर शिवाजी घडले नसते. आज जागतिक महिला दिन. सर्वांना शुभेच्छा देतो आम्ही. आमचा महिला वर्ग जर लाईव्हच्या माध्यमातून पाहत असेल तर चेंडू मात्र निघून जातो. मिड विकेटला पुढे सरकलाय. फार वेगाने 2 धाब्याचा मानस आणि त्यामध्ये मात्र यश गुड रनिंग मिड विकेट. खूप चांगलं रनिंग तुम्हाला पाहायला मिळतंय. जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय याला मात्र प्रवीण मात्रे. तर आतापर्यंत 21 धाबांची बहारदार कामगिरी करताना आणि एकूण धाबा दापकावरती 41 41 धाबा दापकावरती 23 धाबांवर देखील तो फलंदाज. फार चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून. प्रवीण स्वतःला सावरलंय, संघाला सावरलंय. कौतुक करेन प्रवीणचं. मात्र प्रवीण आता मात्र अजून एक बलिदान देण्यास भाग पाडेल. मात्र प्रवीण स्वतः बाद होते. थोडासा थकलाय आणि यावेळी मात्र थोडासा थकवा जाणवतो त्याला. फलंदाज बाद. प्रवीण बॅक टू पॅव्हिलियन. 24 धावांची दमदार खेळीचा इथे मात्र अंत होतोय. प्रवीणची गेली संपुष्टात. फ्रमच्या व्यासपीठावरती सन्माननीय अभि कडुलकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी मितेश श्रीधर धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अभि कडुलकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पायीची शाल आणि स्पर्धेची आठवण आणि ओळख. तर लगेच आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना नाणेफेकीचा कौल आमच्या टॉसबॉक्स मध्ये केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक या लगेच. तर सन्माननीय अविनाशजी केवले साहेब यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचे. पंचम बीडीचे प्रोपायडर ज्याच्या माध्यमातून प्रत्येक भारत मॅचसाठी आकर्षक टी शर्ट देण्यात येते. साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या व्यासपीठावरती या टॉसबॉक्स मध्ये केला जाईल. आजच्या रात्रीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला उंभारली संघ. महेश आपण खरोखरच अविनाश केवण्यांचं जेवढं कौतुक करतो तेवढं कमीच आहे. तर ह्या परिसरामध्ये कोणत्याही स्पर्धा असोत त्या स्पर्धेमध्ये त्यांचं खरोखर मोठं योगदान असतं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये टी शर्ट देत असतात. तर त्यांचा आवर्जून मी उल्लेख करेन आणि त्यांचा आभारी व्यक्त करेन. महेश. तर नाणेफेकीचा कौल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होतोय. दोन संघाचे संघनायक आणि त्यांच्या समवेत सन्माननीय अविनाशजी केवणे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. Yes, the big toss is going on. आणि नाणेफेकीचा कौल जिंकला सचिन. सचिन आपला निर्णय अपेक्षित असताना लगेच सचिन भोईर उंबारली संघाचा संघनायक एस डिसाइडेड टू फील्ड फास्ट. थँक्यू सो मच. तर जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. थँक्यू महेश. 24 धावांची दमदार खेळी तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र खेळी संपुष्टातली फलंदाज प्रवीणनं आणि प्रवीणची 24 धावांच्या खेळीच्या आधारावरती तब्बल 42 धावा कुठल्यात. 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी काकडबाळ संघाला. बघायचं ज्या संघानं मागच्या सामन्यात रोमांचित विजय प्रस्थापित केला होता तो संघ या सामन्यात कसा फाईट करेल आणि 43 धावा डिफेंड करेल का देसाई संघ या ऐकूया. पण दुसऱ्या सत्रामध्ये कसा सामना होणार, कोण सामना जिंकणार, काकडबाळ संघाचे पाठीराखे आनंद साजरा करणार की मात्र देसाई संघाचे पाठीराखे आनंद साजरा करणार या ऐकूया. पण दुसऱ्या सत्रामध्ये सामने सुरू होईल या ऐकूया. पण 4 षटकांसाठी नितीन कालानेना थँक्यू सो मच. तर नितीन आज आपले डब्ल्यू टेनिस क्रिकेटचे प्रोपायटर सन्मान्य गौरव सावंत यांचे सुपुत्र मल्हार यांचा वाढदिवस आहे. तर मल्हारला आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. अंशाच्या वतीनं मल्हार तुला उदंड आयुष्य लाभो, तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होत आणि तुमच्या वडिलांना जे केले नाही ते तुम्ही करून दाखवावं अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय.
तर धन्यवाद मजिद्र सर, धन्यवाद प्रसाद परब सर. 43 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष येते प्रतीक 11 गावदेवी काकडवाल या संघासमोर. 24 चेंडू मध्ये 43 धावांचं लक्ष. स्ट्राईक एंडला फलंदाज महेश मडवी, तर 9 सेकंडला फलंदाज किशोर मडवी. तर मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस झालाय. गावदेवी उंबारली संघाने टॉस जिंकला आणि फलंदाज आमंत्रित केले ते हेडुटणी संघाला. प्रशांत कुंभारकरने सुरेख खेळ केला होता पहिल्या मॅच मध्ये. 10 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. मात्र त्याच हेडुटणी टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले दुसऱ्या मॅच मध्ये. तर महेश स्ट्राईक एंडला आहेत. मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचा इशारा येतो. चेंडू स्वीवर घोषित केला होतोय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता मात्र किशोर मडवी इथे थोडेसे नाराज होत आहेत. ज्या प्रकारे फटका खेळला होता महेश, लेझी फटका होता. मयूर गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. इथे मात्र पायचीचं अपील केलं होतं. क्षेत्ररक्षक थोडस वेळ घेत आहेत आणि त्याचं रूपांतर 2 धावामध्ये लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. निरंजन सावंत यांचा इशारा येतोय. 3 धावा धापवरती लागल्या. 43 धावांचं लक्ष. प्रतीक 11 गावदेवी काकडवर संघासमोर आणि अवंतर धावेने त्यांचं खातं उघडलं. बॅटने अजून एकही धाव आली नाही. 43 धावांचं टार्गेट आहे. 40 धावांची अजूनही गरज आहे. महेश मडवी पहिल्या मॅच मध्ये अपयश आलं होतं आणि इथे कुठेतरी चांगला खेळ महेश मडवीला करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा प्रयत्न. झेल इथे सुटतोय. कृष्णा तिथे होते आणि चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी महेश मडवीच्या बॅट मध्ये येणारा पहिला चौकार. तर 7 धावा तापलकधी लागलेत. मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सेकंडला फलंदाज महेश मडवी. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 43 धावांचा पाठलाग करत असताना प्रतीक 11 गावदेवी काकडवर संघाची धावसंख्या ती बिनबा 7 धावा. आदरांजली चषक 2019 हे पर्व आपण बघतोय. या स्पर्धेतला आज आपण बघतोय 4थी रात्र. मयूर गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. करण भोईर खूप वेगाने आलेत आणि सुरेख झेल टिपतायत. फलंदाज महेश मडवीची खेळी समाप्त होते. हा लागणारा तर महेश बाद होत आहेत. नवीन फलंदाज दीपक साळवी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती 43 धावांचं लक्ष आणि पहिले यश संपादन केलंय गोलंदाज मयूर म्हात्रेने. जर्मन बेतोडे संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती एसके ट्रॉफी, त्या स्पर्धेतील संघ ठरला होता जय बागेश्वर देसाई आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता मयूर म्हात्रे आणि कुलर मिळाली होती मयूर म्हात्रेला. तोच गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज मयूर म्हात्रे. सेकंडला फलंदाज किशोर मडवी स्ट्राईक एंडला आहेत. थोडस फास्ट खेळा. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र वेगवान चेंडू मात्र पंच वाईट चिकवून करतायत. थोडस वेळ घेतला पंचांनी. एक धाव इथे मिळते.
एकने धावसंख्या पुढे सरकते. बघा नितीन सांगतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय आणि वैशिष्ट्य असं चांगल्या खेळाडूचं अचूक पंचांचा निर्णय ते मान्य करतायत कारण ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. 8 धावा धावपलकावरती लागलेत. 43 धावांचं लक्ष आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक कारण की एकच षटक पॉवर प्ले आणि 4 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज मयूर म्हात्रे. मयूर गोलंदाजी मार्कवर. ते मात्र सुरेख गोलंदाजी आपल्या बघा मिळते. मयूर म्हात्रेच्या माध्यमातून कमबॅक केलं जातं. धावांवरती आतापर्यंत अंकुश लावला. एक चौकार आला होता. कृष्णाचं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. मात्र त्यानंतर मोठा फटका बसून वंचित ठेवलं आतापर्यंत टीम प्रतीक 11 गावदेवी काकडवाल टीमला. तर उंबरली संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला यायचे. इथे मात्र पाहिजेच हलकसा अपील आणि फलंदाज किशोर मडवीची खेळी समाप्त. हा लागणारा दुसरा धक्का प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघाला. तर बली भोईर येत आहेत. खूप मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. किशोर मडवीच्या स्वरूपात पायचीच्या स्वरूपात मयूर म्हात्रेचं आम्ही वर्णन केलं. एक चांगला गोलंदाज आहे टीमचा. तर नितीन पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. आमच्या सोबत देसाई संघाचे 12 खेळाडू हिमांशू एक हिमांशू आपण बघतो आलिमगड संघामध्ये ज्याला ठाणा रायगड मध्ये सुद्धा आपण पाहिलं. त्याच हिमांशूची आठवण झाली आम्हाला. तर 8 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे प्रशासर आणि 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत टीम प्रतीक 11 गावदेवी काकडवाल टीमला. मॅच अजूनही संपली नाहीये. बल्ली भोईर एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची साथ देण्यासाठी आपण बघतोय दीपक साळवी जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्को सज्ज होते कासगाव एंडकडनं. नितीन पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू लँड होतोय. दीपक साळवीच्या बॅट मध्ये देणारा पहिला दमदार षटकार. तर 14 धावा झालेत. अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळते डीजे मास्टरच्या माध्यमातून. आता पहिल्या चेंडूवरती स्वागत केले गोलंदाज नितीनचं. इथे मात्र एज लागते. दिलीप पाटील झेल खाली शॉट फाईन लेगला आणि फलंदाज दीपक साळवीची खेळी समाप्त. हा लागणारा 3रा धक्का 14 या धावसंख्येवरती प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघाला. जे पावशे येतात नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. विकेट टॉसला इथे महत्व नाही. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत. 29 अजूनही बनवायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 चेंडूमध्ये 29 धावांची अजूनही गरज आहे प्रतीक 11 गावदेवी काकडवाल टीमला. नितीन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र वेगवान चेंडू होता. कमबॅक करतोय गोलंदाज नितीन वाडील. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आणि आतापर्यंत सुरेख गोलंदाजी त्यांनी दाखवली जेव्हा जेव्हा देसाई टीम साठी तो खेळलाय. 15 चेंडू 29 धावांची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. मॅच अजूनही 50-50 आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कासगाव एंडकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज नितीन पाटील. 15 चेंडू आणि 29 धावांची गरज काकारवाल टीमला. राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू आखून करतोय लॉंग ऑन रिझन मधनं मात्र गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. तर चौकाराने समीकरण बदलतोय. चौकार येतोय तो सूर्याजी पावशे याच्या बॅट मधनं. 14 चेंडू 25 धावांची अजून गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी उंबारली वर्सेस एडवडने पुढची मॅच असेल. खासदार चषक मध्ये सुद्धा सुरेख कामगिरी राहिली होती. कासार वडवली सारख्या बलाढ्य संघाला उंबारली टीमने खासदार चषक मध्ये बाहेर केलं होतं. त्या टीमला तुम्ही पुढच्या मॅच मध्ये बघू शकाल. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करत असताना गोलंदाज नितीन पाटील. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 13 चेंडू मध्ये 25 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. कारण की या स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला धावा दुसऱ्या सत्रामध्ये कंपल्सरी चेस करायचे आहेत. नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सेकंड ऑफ फलंदाज सूर्याजी पावशे. राईट मोर द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कोणत्याही क्षेत्रक्षेत्र तिथे नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमा पार. चौकार. षटक समाप्त. असं वेळ नका घेऊ. टीम मिटिंग घेऊ नका. 2 मॅच अजूनही आपल्याला खेळवायच्या यानंतर. तर थोडं फास्ट खेळा. जय बागेश्वर देसाई. 12 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज. तर बल्ली भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि सूर्याजी पावशेच्या बॅट मधनं 4 चेंडूचा खेळ केला सूर्याजी पावशेने आणि 8 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिलंय फलंदाजीच्या माध्यमातून. स्पीडअप करा. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. तर दिलीप पाटील येत आहेत गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 21 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय दिनुबाई स्मृती चषक मध्ये पहिलं मेडल षटक फेकण्याचा विक्रम ज्या गोलंदाजांनी नोंदवलाय तो गोलंदाज दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर. 2 षटकं फेकली. 1 मेडल षटक आणि फक्त 1 धाव खर्च केली होती यस 11 निजे संघ विरुद्ध. चला फास्ट खेळा नितीन. जास्त वेळ घेताय तुम्ही. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. थोडंसं फास्ट खेळायचंय. आपला वेळ आज भरपूर वाया गेलाय पहिल्या मॅच पासून. पहिली मॅच व्यवस्थित टायमावर सुरू झाली. सावरे वर्सेस दापिवली. त्यानंतर दुसऱ्या मॅचला भरपूर वेळ गेला. इथे मात्र सुरेख चेंडू होता. गोलंदाज दिलीप पाटील. हेच वैशिष्ट्य या गोलंदाजाचं. बल्ली भोईर फक्त चेंडूकडे पाहत राहिले. 11 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे प्रतीक 11 गावदेवी काकडवल टीमला. दिलीप गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते मात्र पंचांचा इशारा येतोय. निरंजन सावंत यांचा चेंडू सीमा पलीकडे लहान होतोय. फ्लॅट एट स्ट्रोक षटकार.
अरे बॅट बंद षटकार येतोय. मॅच खुली केली बल्ली भोईरने. पहिला चेंडू डॉट गेला होता. 12-21 समीर होता आणि आता चेंडू आणि 15 धावांची गरज. तर चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 10 चेंडू मध्ये 15 धावा बनवाव्या लागतील. चला जास्त वेळ नका घेऊ. देसाई संघ मॅच सुरू करा. थोडस स्पीडअप करा. दहा चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्को सज्जतो. गोलंदाज दिलीप पाटील. इथे मध्ये आखून टप्प्याचा बॉल होता. स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या बघामध्ये. एकच धाव मिळेल बलीला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धापल करावं लागलं त्या 29. 9 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. मजेंद्र सर आपण बघतोय मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून मात्र 3 चेंडू चांगले फेकावे लागतील येणारे दिलीप पाटीलला. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघाला. सेकंड फलंदाज येतोय सूर्याजी पावशे. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 14 धावांची गरज. तर दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर भरपूर वेळ घेत आहे देसाई संघ. आपण काही एक रिदम असतो मॅचचा. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. सूर्यजी पावशेची खेळी समाप्त. हा लागणारा अजून एक धक्का काकडवाल टीमला. लवकर जायचे. 8 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 14 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. पण जोपर्यंत मच्छिंद्र सर बल्ली भोईर मैदानाच्या आतमध्ये, तो कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो एवढी क्षमता त्या खेळाडूमध्ये. स्वतः संघ नायक आहेत. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. खुल्या गटातून सुद्धा जागृती स्पोर्ट या संघामध्ये त्याची निवड झाली. इथे मात्र आखून टप्प्याचा बॉल होता. भिरकावून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरनं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल का? मध्ये इथे सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं जातंय. 3 धावा. धावसंख्या 32. 43चं टार्गेट आहे, म्हणजे 7 चेंडू मध्ये अजूनही 11 बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 7 चेंडू मध्ये 11 धावा बनवाव्याच लागतील. प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघाला. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय संदीप पवार. तर बघा संदीप पवार स्ट्राईक एंडला आलाय. एक नौका फलंदाज. इथे मात्र स्वीपचा फटका आणि संदीप पवारच्या बॅट मध्ये येणारा हा चौकार आणि मॅच खुल्ली केली. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघाला. लावून घ्या. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी,
त्यामुळे 7 धावा बनवाव्याच लागतील इथे. मात्र प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघाला मात्र मी कौतुक करेल फलंदाज संदीप पवारचं, ज्याने चौकाराने खातं उघडलंय. कारण की एक फिरकी गोलंदाज त्याच्या समोर होता दिलीप पाटील. मात्र हा चौकार या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. उंबारली आणि एडवटेज संघ दोन्ही टीमने सज्ज राहायचे. उंबारली संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावायचे मॅच नंतर. या 7 चेंडू नंतर 7 चेंडू झाल्यानंतर भरपूर वेळ वाया गेलाय मजिंद्र सर. सज्ज झालाय कारण दोन्ही टीमला माहिती वेळ भरपूर वाया गेलाय. कारण पहिली मॅच लवकर झाली होती सावडे आणि दापिवली मध्ये. मात्र त्यानंतर थोडासा वेळ गेला पडले आणि देसाई मॅच मध्ये. तर 6 चेंडू 7 धावांची गरज. टाइम लक्षात घ्या. देसाई संघ शेवटचं षटक घेऊन येते. निर्णायक षटक प्रवीण म्हात्रे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज स्वतः संघनायक बल्ली भोईर. बल्ली भोईर 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रवीण म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुभाष पाडे आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. शनिवार बोवा स्मृती चषक झाली काकडवालला. त्या स्पर्धेत सुद्धा पंचांच्या भूमिकेत होते. चेंडू इथे बराच वेळ हवेत होता. झेल सुटला मात्र इथे आणि 2 धावा मिळत आहेत. असे झेल पकडावे लागतील. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मजिंद्र सर झेल पकडायला हवा होता. झेल अवघड होता. मात्र अवघडापेक्षा जास्त अवघड झेल इथे पकडावे लागतील जर मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करावाचा असेल तर. आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. झेल सुटलाय. चेंडू सीमा पार आणि मॅच संपली. मॅच जिंकली प्रतीक 11 गावदेवी काकडवाल संघाने. लाईनअप करायचे दोन्ही टीमने. तिसरा लाईनअप करा काकडवाल संघ. महेश दोन्ही टीमने लाईनअप करायचं आणि लगेच उंबारली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच इथे सुरू होईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो बली भोईर, ज्याने 16 धावांची योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना एक गडी सुद्धा बाद केलाय. तर बली भोईर यायचे मॅन ऑफ द मॅच. संघनायक मात्र एक मॅच अजूनही खेळायची आहे काकडवाल टीमला. हेडुटणे आणि उंबारली मध्ये जो जिंकेल त्या 2 टीम मध्ये. तर किरण काळेकर साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची. तर निश्चित किरण साहेबांना विनंती करेन की आपण प्रेशर बॉक्स मध्ये यावं आणि बलीला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. बली प्लीज कम इन द प्रेशर बॉक्स फॉर द अवॉर्ड. यू आर एबल फॉर दॅट. वेल प्लेड बली, वेल प्लेड. तर किरण साहेबांना विनंती करेन आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफी द्यावी. अप्रतिम सामना. वेल प्लेड काका, खूप चांगला खेळ आपण दाखवलात. मग शेवटच्या क्षणामध्ये सामना तुम्हाला गमावा लागलाय. हार्ड लक. गुड लक काकडवाल संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. सामना जिंकल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि देसाई संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. बलीला आम्ही सन्मानित करतोय सन्माननीय किरण साहेबांच्या शुभ हस्ते. वेल प्लेड बली. तर बलीला आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार साहेबांच्या शुभ हस्ते. बघू शकाल सुंदर ट्रॉफी, ब्युटिफुल ट्रॉफी स्वीकारताना अंगावरती घाम, कारण घामाशिवाय मित्रांनो जय नाहीये. बघू शकाल आपण इज अ मॅन ऑफ द कॅप्टन ऑफ द टीम आणि बलीशी आम्ही संपर्क साधणार आहोत. बली प्रश्न असणार तुमच्यासाठी 2च प्रश्न असणार आहेत. बली खूप चांगला विजय आपण